नमस्कार मंडळी, एकदम सिंपल पद्धतीने पनीरची भाजी करणार आहोत। एकदा अशा पद्धतीने करून बघा, हॉटेलची भाजी आणायचं विसरून जाल। चला तर सुरुवात करूया। एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे, थोडं तेल टाकून छान लालसर भाजून घ्यायचं आहे। यातच आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत। खडे मसाले नसतील तर नक्की गरम मसाला वापरला तरी चालतो। 1 चमचा जिरे घातलेले आहेत, साबूत जिरे छान असं परतून घ्यायचं आहे। कांदा थोडासा लालसर झाल्याच्या नंतर 2 चमचे खोबऱ्याचा खीस घातलेला आहे, 2 टोमॅटो चिरून घातलेले आहेत, खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे, लाल तिखट घातलेला आहे, हळद घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। थोडीशी धनेपूडसुद्धा घातलेली आहे। जिरे घातलेले आहेत, धने अगोदरच घातलेले होते। आता जे काही मसाले घालायचे ते यामध्येच घातलेलं आहे आणि लसूणसुद्धा घातलेला आहे। छान थंड झाल्याच्या नंतर एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्याच कढईमध्ये तेल टाकून तीच पेस्ट ग्रेव्ही परतून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं लाल तिखट आणि मसाला घातलेला आहे, पावभाजी मसाला। 2 चमचे साय घातलेली आहे। साय घातल्याच्या नंतर छान असं परतून घ्यायचे आहे, सारखं हलवत राहायचं आहे। त्यानंतर पनीरचे तुकडे घातलेले आहेत, एकदम बारीक करून, तुम्हाला जसे पाहिजे तसे घालू शकता। नंतर कोथिंबीर घातलेली आहे आणि छान परतून घेतलेली आहे। पाहिजे तितका रस्सा करायचा आहे किंवा अशी सुकी भाजीसुद्धा ठेवू शकता। चला तर सिंपल पद्धतीने पनीरची भाजी तयार झालेली आहे। सकाळच्या घाईगडबडीमध्ये एकदम घरच्या साहित्यात अशी आपण भाजी करू शकतो। अशी जर घरी भाजी बनवली तर हॉटेलच्या भाज्या खाणं विसरून जाल आणि हॉटेलसारखी चव येण्यासाठी यामध्ये वरतून थोडीशी कसुरी मेथी घातली तरी चालते, खूप टेस्टी लागते। नक्की एकदा करून बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थोडंसं पनीर होतं वरतून टाकलेलं आहे। चला भेटू पुन्हा, बाय बाय।